फेरफार रद्द करणं बेकायदेशीर होते. सर्कल ऑफिसरनं कायदेशीर बाबींचा विचार केला नाही. माझा क्लायंट कायदेशीर मालक आणि ताब्यात आहे. तर मित्रांनो, आपण एखादी प्रॉपर्टी जर खरेदी केली व ती प्रॉपर्टीचे खरेदी खताचा दस्त व आपली नोंद मंजूर होण्याचा किंवा त्या 7/12च्या उतारावर नाव लावण्याचा अर्ज आपण माननीय महसूल अधिकारी यांच्याकडे जर अर्ज दाखल केला व आपण परगावी राहत असेल आणि काही वर्षांनी आपल्याला असं समजलं की आपली नोंद ही नामंजूर झालेली आहे, तर अशा वेळी काय करावे? तर नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट आकाश कापुरे. अनेक वेळा मित्रांनो आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी केलेली असते व त्या प्रॉपर्टी संदर्भात नोंद लागण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज करतो व आपण इतरत्री गावी जातो व आपण खरेदी खत केलं आहे, आपली नोंद लागेल अशा हेतूने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अनेक वेळा असं होतं मित्रांनो की माननीय महसूल अधिकारी हे काही तांत्रिक अडचणी असतील किंवा त्या उतार्यावरील किंवा त्या क्षेत्रावरील क्षेत्र जुळत नसेल किंवा ती प्रॉपर्टी अगोदर कोणाला विकली असेल, अशावेळी महसूल अधिकारी आपली नोंद नामंजूर करतो व आपल्याला ही घटना 2 वर्षाने किंवा 3 वर्षाने आपल्या लक्षात येते. अशावेळी आपल्याला माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ते अर्ज मंजूर करण्यासाठी विलंब माफीचा अर्जासह अपील दाखल करावे लागते. त्या विलंब माफीची योग्य ती कारणं सांगावं लागतात. उदाहरणार्थ आपल्याला नोटीस लागली नाही किंवा इतर जी कारणं आहेत त्या संदर्भात आपल्याला त्या विलंब अर्जामध्ये नमूद करावं लागते व त्या अर्जासोबत अपील दाखल करावं लागते. तर मित्रांनो, विलंबाच्या अर्जामध्ये विलंबाचा कालावधी कसा ग्राह्य धरला जातो? तर मित्रांनो, तो आदेश दिल्यानंतर तिथून आपल्याला तो कालावधी पकडावा लागतो व सदर अर्जामध्ये विलंबाचं कारण कोणतं आहे ते आपल्याला कधी कळलं अशी कारणं त्यामध्ये नमूद करावं लागतात. तर अनेक वेळा असा प्रश्न पडतो की मित्रांनो की पार्टी कोणाला करावं, की कोणाची हरकत नसताना महसूल अधिकारी यांना आपला अर्ज नामंजूर केलेला असतो. माननीय महसूल अधिकारी यांना तो निर्णय देण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांना प्रतिवादी करण्याची गरज नसते. मग प्रतिवादी कोणाला करावं? ज्यांच्याकडून आपण खरेदी खत घेतलेलं आहे त्यांना आपण प्रतिवादी करणं आवश्यक आहे. त्यानंतर ते अपील चालेल व पुढे योग्य तो निर्णय होईल. आजची माहिती आवडल्यास आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तसेच कोर्ट कचेरी या फेसबुक पेज तसेच इंस्टाग्राम या पेजला फॉलो करा व योग्य त्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. म्युटेशन एंट्री बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आली होती. सर्कल ऑफिसरने कायदेशीर बाबींचा विचार केला नाही. माझा क्लायंट कायदेशीर मालक आणि ताबाधारक आहे.